नमस्कार. लॉकडाऊनच्या काळामध्ये जी पुस्तके वाचली त्यातीलच एक स्टील फ्रेम ते मी तुम्ही हे लेखक फारुख नायकवडे यांचे एक प्रेरणादायी पुस्तक. लेखकाने या पुस्तकात अत्यंत सरळ आणि सुगम भाषेमध्ये सर्वसामान्य घरातील शेतकरी कुटुंबात वाढलेली मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकलेली पोरं परिस्थितीशी झगडा करून संघर्ष करून मोठी कशी झाली, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवांच्या परीक्षांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, परराष्ट्र सेवा, राजस्व, रेल्वे पोस्ट, CBI अशा विविध मोठ्या पदांवर किती जिद्दीने पोचली याचे वर्णन त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या सहवासातून जवळून पाहून केलेले आहे. मला आवडलेलं हे एक सुंदरसं पुस्तक आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी. लेखकाचे आभार मानून मी आज त्यातीलच एक मोती विश्वास एक्सप्रेस, जे आजच्या तरुण पिढीचे आयडॉल आहेत, त्यांच्या यशाचा पट स्टील फ्रेम या पुस्तकातून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचून दाखवणार आहे. पुस्तकाचं नाव आहे स्टील फ्रेम ते मी तुम्ही. लेखक फारुख नायकवडे. वाचक सौ वर्षा दौंड. अभिवाचनाला सुरुवात करूया. विश्वास एक्सप्रेस. शीर्षक आहे विश्वास एक्सप्रेस. वाचनाला सुरुवात करते. माणूस मोठा होतो म्हणजे काय होतं? नागरी सेवा परीक्षांचा निकाल लागला होता. IAS IPSसाठी निवड झालेला उमेदवार हा समकालीनांसाठी आयडॉल असतो. वर्ष 1996. त्या वर्षी निवड झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची मोजकीच संख्या. त्यात पश्चिम महाराष्ट्रातलं एकच नाव होतं. साहजिकच वलय लाभलेलं असं ते मिडास टच नाव होतं विश्वास नांगरे पाटील. एकूणच विश्वासमय वातावरण, ज्याची विश्वासी ओळख, त्याचं मित्रात वजन जास्त असं ग्लॅमर. आपल्यातलाच कोणीतरी कोकरूड गावचा शेतकरी कुटुंबातला मराठी माध्यमातून शिकलेला पोर IPS झालाय अशी ती प्रेमकुतूहल औत्सुक्य मिश्रित भावना होती. मला विश्वासशी अभ्यासासंदर्भात बोलायचं होतं. भेटायला जावं म्हणून फोन केला तर तोच माझ्या रूमवर आला आणि भरभरून गप्पा मारू लागला. सगळ्या शंका कुशंका दूर केल्या. माझ्या जागेवर येऊन मला ऐकणारा, माझ्याशी बोलणारा विश्वास मी पाहिला आहे. म्हणूनच काल परवा जेव्हा एका जिल्ह्याचा पोलीस प्रमुख SP साहेबांच्या लाल दिव्याच्या गाडीच्या मेकॅनिकने साहेब कल ईद है आप आइये अशा दबत आणि सहज दिलेल्या आमंत्रणावर संगमनेरच्या एका मोहल्ल्यात शिरखुर्मा घ्यायला अचानक जाऊन पोहोचतो तेव्हा मीडियाला चक्कर येते आणि याची स्पेशल न्यूज होते. वेगवेगळ्या अँगलमधले टिपलेले विश्वासचे फोटो मी पाहतो तेव्हा आनंद वाटतो, पण आश्चर्य वाटत नाही. आपला विश्वास आता मोठा माणूस झाला असं तर बिलकुल वाटत नाही, कारण माणूस म्हणून तो तसा मोठाच होता. आज अधिकारी म्हणून सगळे त्याला ओळखतात एवढंच. मोठा माणूस हा अचानक उत्पन्न होणारा प्रकार नसतोच मुळी. जो मोठा असतो तो मोठाच असतो. जेव्हा कॅमेरेवाले त्यावर प्रकाश झोप टाकतात तेव्हा ते सर्वांना कळतं एवढंच. समाजात पदवी, पैसा, प्रतिष्ठा या फुटपट्ट्या लावून मोठेपणा मोजायची प्रथा आहे. सगळ्या पदव्या बाहेरून चिटकवलेल्या असतात, पण खरा मोठेपणा हा आतवर हृदयाच्या आसपास वसणारा असतो. पोलीस प्रमुख विश्वास नांगरे पाटील हा माणूस काल पोलीस प्रमुख नव्हता तेव्हाही मी पाहिला आहे आणि म्हणूनच माझा विश्वास आहे. कस असेल तर कसरती कराव्या लागत नाही. यशस्वी व्हावं, मोठं व्हावं, अधिकारी व्हावं हे एक स्वप्न असतं. यशाचं स्वप्न मेहनतीची स्फूर्ती देतं. मेहनतीनं यश साध्य होतं. यश मिळालं की कष्टांची गरज नसते, झिजण्याची आवश्यकता नसते. पण यश मिळवणं सोपं, ते टिकवणं अवघड. संयम, सातत्य आणि मेहनतीला प्रमाण मानून झिजणारा विश्वास काल यश मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. आज यश कारणी लावण्यासाठी संघर्ष करतोय. त्याचं धावणं सुरूच आहे. साध्य बदललंय. काल विद्यार्थी म्हणून डेस्कवर बसायचा, आज SP चेअरवर बसतो. फक्त फरक एवढाच, बाकी विश्वास तोच. यशाकडे नेणारा कस विश्वासने मेहनतीतून कमावला. IPSपर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे नुसता संघर्षाने भरलेला आहे. आज तो IPS आहे, पण त्याचा संघर्ष संपलेला नाही. मुलाखतीत त्याला विचारलेला प्रश्न होता, विश्वास इस दुनिया में क्यों आए हो? त्याचं उत्तर होतं, संघर्ष केली आहे. म्हणून तर पोलीस सेवेचा जॉब तो नुसता करत नाही तर एन्जॉय करतो. म्हणूनच आय लव्ह प्रॉब्लेम्स असं फक्त तोच म्हणू शकतो.
मातीच्या नात्यावर विश्वास. विश्वास शेतात राबलाय, गावात खेळलाय, हुंदडलाय, कॉलेजात लढलाय, मुंबईत IPS बनेपर्यंत परिस्थितीशी झगडलाय. परिस्थितीने नेहमीच त्याच्यासमोर झगडा वाढून ठेवलाय. म्हणूनच कदाचित त्याचं परिस्थितीचं भान नेहमी जागं असतं. तो काल विसरून वागत नाही, आजचं गांभीर्य टाळत नाही आणि उद्याविषयीची आशा कधीही सोडत नाही. तो नेहमी परिस्थितीचं भान जपतो, म्हणून त्याचे पाय नेहमी जमिनीशी चिकटलेले असतात. हे भान, ही समज जगण्याच्या प्रत्येक वळणावर तो जपतो, जोपासतो. गावातलं विश्वाससाठीचं प्रेमाचं संबोधन. भावड्या. सांगलीतल्या कोकरूड गावच्या अस्सल मराठमोळ्या शेतकरी कुटुंबात वाढलेला विश्वास. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकला. नंतर हायस्कूलसाठी शिराळ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. वडील श्री नारायणरावजी नांगरे पंचायत समितीचे सभापती. त्यामुळे घरात राजकीय वातावरण. विश्वासरावांचा स्वभावही असा पारंपरिक पुढारीपणा. दुसऱ्याच्या कामात नाक खुपसून मदत करणं, मित्र जोडणं, जोडलेले टिकवणं, हे सगळं त्याला जमतं. आजही त्याच्या फोनची रिंग वाजते तेव्हा प्रत्येक 4 फोनमधील सरासरी 2 फोन त्याच्या गावाकडचे असतात. कुणाची जमिनीची भानगड, कुणाची नोकरीची धावपळ, कुणाचं लग्न, तर कुणाची आपापसातली भांडणं. लहानपणीचा हा भावड्या आजही गावात भावड्याच आहे. सगळ्या महाबिलंदरांचं क्रीम त्यावर्षी फाउंडेशनमध्ये जमलं होतं. या सर्वांनी मराठी स्पिरिट चांगलं जपलंही होतं. सगळे एकत्र असायचे, पण विश्वास मात्र बोलायचा शुद्ध हिंदीत. परप्रांतीय एकही उमेदवार बरोबर असेल तर त्यांच्यात परकेपणाची भावना येऊ नये म्हणून तो जाणीवपूर्वक मराठीतून संभाषण टाळायचा. तो असं भान जपतो, तेही नैसर्गिकपणे. कोकरूड गावात गेला की हा अस्सल भावड्या हिंदी इंग्रजीशी काडीचाही संबंध ठेवत नाही. वास्तवात जगणं प्रत्येकाला जमत नाही. ज्यांना जगावंसं वाटतं त्यांच्यासाठीही ते अवघडच. पण विश्वास मात्र असं नैसर्गिक जगतो. एक शासकीय मीटिंग उरकून विश्वास लोणावळ्याहून पुण्याला परतत होता. मीही बरोबर होतो. नेहमीच ट्रॅफिक जामचं वरदान असलेला हा रस्ता. पण आपला प्रवास एकदम सुरळीत चालला होता. विश्वास एकदम म्हणाला, कितीतरी वेळा गावाकडून येताना मी या ट्रॅफिकमध्ये अडकलोय. आज SPची गाडी चालली की रस्ता सुरळीत, असं नेहमी का शक्य नाही? मी म्हणालो, तुला हे सुचतं ना, हेच महत्त्वाचं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये विश्वास BA करत होता. बरोबरच सगळ्या उठाठेवीही. राजाराममध्ये एक प्रथा आहे, दरवर्षी बेस्ट राजारामियन कॅन्डिडेट निवडण्याची. तेव्हा विश्वास स्पर्धेत होताच, पण आघाडीवर होता तो माधवन. हो, तोच माधवन, जो आजकाल हिंदी तामिळ चित्रपटात, कधीकधी TV सिरियलमधून दिसतो. शेवटी अवॉर्ड गोज टू विश्वास नांगरे. आजही त्यावेळची आठवण निघाली की विश्वास अस्वस्थ होतो. म्हणतो, नाही रे, माधवनच त्याला पात्र होता. या आठवणीने जसा तो अस्वस्थ होतो तसाच मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये असलेल्या एका घोटाळ्यावर खुशही होतो. चर्चगेटच्या हॉस्टेलमध्ये असताना तो UPSCची पूर्वपरीक्षा पास झाला. मुख्य परीक्षेची तयारी व्यवस्थित करता यावी म्हणून हॉस्टेलच्या वॉर्डनना विश्वासनं अर्ज दिला. IASच्या मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याला सिंगल रूम मिळावी असं विद्यापीठ प्रमुखांना शिफारस करणारं पत्र वॉर्डननी द्यावं अशा आशयाचा तो अर्ज होता. UPSC करतो तो रिकामटेकडा असा समज आपल्याकडे आहेच. वॉर्डनही त्यातलाच. त्या खडूस वॉर्डननं विभाग प्रमुखांना पत्र लिहिलं की हा पोरगा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहून UPSCचा अभ्यास करतो, तेव्हा या रिकामटेकड्याचं हॉस्टेल रद्द व्हावं आणि विद्यापीठातली ॲडमिशनही रद्द व्हावी. हे पत्र विश्वासच्या हातात देऊन त्याने सांगितलं, तुला हवं तसं पत्र दिले आहे, जा विभाग प्रमुखांना ते. एकूणच त्याच्या सौजन्याने विश्वासला दाल में कुछ कालाचा अनुभव आला. पट्ट्याने रूमवर येऊन ते पत्र उघडलं, वाचलं आणि स्वतः नवीन पत्र तयार करून त्याच लखोट्यातून विभाग प्रमुखांना सादर केलं. त्यांनी ते वाचून प्रेमानं विश्वासकडे पाहिलं. पत्रात लिहिलं होतं, सदरचा विद्यार्थी सभ्य, प्रामाणिक, रात्रंदिवस अभ्यास करणारा असा गुणवंत आहे. त्याला अभ्यासासाठी सिंगल रूम देऊन प्रोत्साहित करणे हे विद्यापीठाचं कर्तव्य आहे. या गंमतशीर आठवणीने तो हसतोही आणि गंभीरही होतो. कारण विद्यापीठाच्या परिसरात UPSC करणाऱ्यांना अस्पृश्य समजलं जातं. ही बाब जबाबदार, संवेदनशील व्यक्तींसाठी नक्कीच गंभीर आणि अंतर्मुख करणारीच आहे. अशी हेटाळणी विद्यापीठात होत असेल तर बाहेरच्या जगाची काय कथा?
बाहेर समाजात तर स्पर्धा परीक्षांविषयी म्हणावं तितकं प्रबोधन झालेलं नाही. ग्रामीण भागात नागरी सेवा परीक्षांविषयीची माहितीच नसते. जी माहिती पोहोचते ती अतिरंजित असते. त्यामुळे साहजिकच पालकांची मनस्थिती विकटचं संकट कशाला अशी बनत जाते. या पार्श्वभूमीवर UPSC करायचा निर्णय घेणं हेच ग्रामीण भागातील मुलांसाठी मोठं दिव्य बनून जातं. विश्वास म्हणतो, अभ्यास करणाऱ्यांच्या 3 कॅटेगरी असतात: स्वयंघोषित, जनता घोषित आणि आयोग घोषित. पहिल्या 2 कॅटेगरीतून तिसऱ्या कॅटेगरीत 100तला एखादाच पोहोचतो, साहेब होतो. पण इतरांचं काय? ज्यांच्याकडे साधनं नसतात, राहण्याची सोय नसते, त्यांना टुकार ही पदवी देऊन हिणकस वागणूकच मिळत राहते. वय वाढत जातं, आशा कोजावतात, गावाकडच्या जबाबदाऱ्या थकलेले आईवडील आठवायला लागतात. मग परतीचा मार्ग. जगातल्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास केलेला हा बैल मात्र शेतावरही निरुपयोगी ठरतो. कुठल्याही विद्यापीठात डोकावून पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात लढणारे हजारोंच्या संख्येने दिसतात. त्यांच्या फार मोठ्या अपेक्षाही नसतात. कुठेतरी निवारा मिळावा, अभ्यासाला ग्रंथालयात जागा मिळावी, एवढंच. योग्य वेळी योग्य निर्णय म्हणजेच यश. न्यू कॉलेज कोल्हापुरात. विश्वास 12वीत असल्याचं वर्ष 1988. याच वर्षी भूषण गगराणींनी मराठी वाङ्मय आणि इतिहास हे विषय घेऊन नागरी सेवा परीक्षेत भारतात 3रे येण्याचा इतिहास रचला. महाराष्ट्रातील UPSC तयारीच्या वातावरणाला खरा धक्का लागला तो इथूनच. IASच्या परीक्षेत मराठी माणूस निवडला जाऊ शकतो. मराठी वाङ्मय विषय घेऊन IAS होता येतं. अगदी पहिल्या 3तही येता येतं. याची महाराष्ट्राला नव्यानं झालेली ओळख एकदम उत्साहवर्धक ठरली. एका अर्थानं महाराष्ट्राने काट टाकली. गगराणींची निवड ही राज्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. संपूर्ण राज्याला प्रेरणा देणाऱ्या या घटनेपासून विश्वाससारखा चुणचुणीत पोर प्रभावित झाला नसला तरच नवल. 10वीत 88% आणि 12वीत 82% गुण प्राप्त झालेला विश्वास हा सायन्स शाखेचा विद्यार्थी. पण त्याचा आतला आवाज त्याला वेगळं काहीतरी सांगत होता. देशाच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये आपण कुठेतरी असलो पाहिजे, हा तो आवाज होता. IASचा अभ्यास सुरू करायचा असा पक्का बेत विश्वासने आखला. त्यासाठी सायन्स साईड सोडून 8 शाखा निवडण्याचा बेत पक्का केला. मनातले हे मनसुबे जेव्हा विश्वासने उघड केले तेव्हा मात्र व्हायचं तेच झालं. घरातून, मित्रातून, नातेवाईकातून जिकडून तिकडून एकच एक सूर बाहेर येत होता. सायन्स सोडून आर्ट्स, IAS बनायचं इरादा चांगला आहे, पण ती किती बिनभरवशाची परीक्षा. त्यासाठी वशिला लागतो. ज्यांना UPSC किंवा IAS, IPS, IFS यांचा लॉंग फॉर्मही सांगता येणारे असे मोठे मोठे सल्ले देणारे न विचारता आणि न मागताही समाजात वावरतच असतात. एकूणच विश्वासचा निर्णय करिअरबाबतचे सर्वांनाच आत्मघातकी वाटला. आजच्या घडीला कोणी UPSC करतो म्हटलं तर पाठीवर थाप मारणारे, मागे ठामपणे उभे राहणारे ताबडतोब भेटतील. पण 1988-89 साली असा निर्णय घेणं हा धाडसाचा आणि तितकाच महत्त्वाचा होता. UPSC कशासंगे खातात याची माहितीही नसणाऱ्या विश्वासने फक्त आतल्या आवाजावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. हीच विश्वासच्या यशाची पहिली पायरी होती. निर्णय कितीही योग्य आणि कितीही अयोग्य हा नंतरचा भाग. फक्त योग्य वेळी तो घेता आला पाहिजे. निर्णय चुकीचा जरी ठरला तरी तो योग्य वेळी घेतला असेल तरच फलदायी ठरतो असा अनुभव आहे. विश्वासने स्वतःच डू ऑर डाय अशी परिस्थिती स्वतःसमोर उभी केली आणि या परिस्थितीने त्याची जिगर जागृत केली. अशी जिगरच माणसाला परिस्थितीशी लढायचं बळ देते. बऱ्याच वेळेला असं होतं की काही क्षमता सुप्त असतात, त्या सुप्तच राहतात. डोक्यावर समस्या कोसळली की जगण्याच्या तगमगीतून माणूस हातपाय मारतो, नव्या वाटा शोधतो, नव्या वाटा मळतो. जीवनाच्या या धडपडीतूनच नव्या क्षमतांचा शोध लागला. त्याला स्वतःचीच नव्यानं ओळख होते. परिस्थिती नुसत्या अडचणी आणि समस्या घेऊन येत नसते, ती आपल्याबरोबर बक्षीसही आणते. मुळामध्ये मी कोण आहे असा प्रश्न स्वतःला पडावे लागतात. तशी भूक असावी लागते. अशा भूकेतून आणि प्रश्नातूनच कोकरूड गावचा भावड्या मग IPS अधिकारी बनतो. धन्यवाद.